गुड मॉर्निंग एव्हरीवन. लास्ट लेक्चरला आपण हॅलोअल्केन्स अँड हॅलोरेन्स हा टॉपिक आपण कंप्लीट केला होता आणि आज आपण बघतोय एक न्यू टॉपिक अल्कोहोल्स, फेनॉल्स अँड इथर्स. अल्कोहोल्स, फेनॉल्स अँड इथर्स हे तीन पार्ट आहेत. त्याच्यामध्ये फर्स्ट पार्ट आहे अल्कोहोल्स, सेकंड पार्ट आहे फेनॉल्स आणि थर्ड पार्ट आहे इथर्स. पहा, जनरली अल्कोहोल्स हे कसं रिप्रेझेंट केलं जातं तर ROH. आर मीन्स एनी अल्काइल ग्रुप. जर आपण आरला OH ग्रुप अटॅच केला तर याला आपण काय म्हणतो अल्कोहोल्स. फेनॉल्स म्हणजे काय, दिस इज ॲरोमॅटिक रिंग. ॲरोमॅटिक रिंगला जर डायरेक्ट OH ग्रुप अटॅच झाला तर याला आपण काय म्हणतो फेनॉल्स. आणि इथर्स म्हणजे काय, सेंट्रलला ऑक्सिजन आहे आणि त्याच्या दोन्ही साईडला काय आहेत, आर आहेत. आर म्हणजेच काय तर अल्काइल ग्रुप्स. इथे आपण काय केलं, एका ठिकाणी आर डॅश केलेलं आहे. फेअर आर अँड आर डॅश मे बी सेम ऑर डिफरंट. हे आर आणि आर डॅश अल्काइल ग्रुपच आहेत. ते काही एक्झाम्पल्समध्ये सेम असू शकतात, काही एक्झाम्पल्समध्ये ते डिफरंट असू शकतात. तर याच्यामध्ये आपण फर्स्ट काय करतो आहे, अल्कोहोल्स हा पार्ट आपण स्टार्ट करतो आहे. अल्कोहोल्स कंप्लीट झाल्यानंतर फेनॉल्स आणि फेनॉल्स कंप्लीट झाल्यानंतर आपण काय पाहणार आहेत, इथर्स पाहणार आहेत. हा पण टॉपिक स्टेट बोर्डच्या दृष्टीने, जय मेन्स आणि नीट दृष्टीने खूप महत्त्वाचा टॉपिक आहे, अल्कोहोल, फेनॉल्स अँड इथर्स. तर याच्यामध्ये आपण फर्स्ट पार्ट पाहूया अल्कोहोल्स. पहा, हे अल्कोहोल्स म्हणजे काय, व्हॉट आर अल्कोहोल्स, असा पण आपल्याला एक मार्कला क्वेश्चन येऊ शकतो बोर्ड एक्झाममध्ये. व्हॉट आर अल्कोहोल्स, अल्कोहोल्स म्हणजे काय. पहा, अल्कोहोल्सची डेफिनेशन आपण इथं लिहितो आहे. पहा, अल्कोहोलची डेफिनेशन डेफिनेशन आहे, ॲन अल्कोहोल कंटेन्स वन or more हायड्रॉक्सिल ग्रुप. हायड्रॉक्सिल म्हणजे ग्रुप कोणता सांगा, तर हायड्रॉक्सिल म्हणजे कोणता ग्रुप असतो, OH ग्रुप असतो. ॲन अल्कोहोल कंटेन्स वन or more हायड्रॉक्सिल ग्रुप इन ब्रॅकेट एस. एक ग्रुप असेल किंवा जास्त ग्रुप असतील. हायड्रॉक्सिल ग्रुप और ग्रुप्स directly attached to carbon atom of an aliphatic system. Aliphatic system म्हणजेच काय तर ॲलिफॅटिक हायड्रोकार्बन्स, ॲलिफॅटिक सिस्टीम. पहा, अल्कोहोलची डेफिनेशन काय, an alcohol contains one or more hydroxyl group or groups directly attached to carbon atom of an aliphatic system. म्हणजे अल्कोहोल्समध्ये एक किंवा एकापेक्षा जास्त हायड्रॉक्सिल ग्रुप हे कार्बन ॲटमला अटॅच असतात. कोणत्या कार्बन ॲटमला अटॅच असतात तर ॲलिफॅटिक सिस्टीमच्या कार्बन ॲटमला अटॅच असतात. त्यांना आपण काय म्हणतो, अल्कोहोल्स म्हणतो. एकदम सिंपल आहे. एक आपण इथं एक्झाम्पल घेऊया म्हणजे तुमच्या लक्षात येईल. पहा, RH. तर RH काय आहे तर अल्केन आपण जनरली कसं रिप्रेझेंट करतो, RH म्हणजे हा जो कंपाऊंड आहे तो कंपाऊंड कोणता आहे, ॲलिफॅटिक कंपाऊंड आहे. याच्यामधून आपण काय करूया, हा जो H आहे तो H काय करूया, आपण रिमूव्ह करूया, मायनस करूया आणि त्या ठिकाणी आपण काय करूया, हायड्रॉक्सिल ग्रुप ॲड करूया. हायड्रॉक्सिल म्हणजे कोणता, OH. तर काय होणार, पहा हा H जाणार आणि त्या ठिकाणी काय अटॅच होणार, OH. अँड दिस इज कॉल्ड अल्कोहोल. काय केलं आपण तर ॲलिफॅटिक सिस्टीममधला एक हायड्रोजन रिमूव्ह करून त्या ठिकाणी आपण काय अटॅच केला, OH ग्रुप अटॅच केला. काय तयार झाला, हा अल्कोहोल तयार झाला. अल्कोहोलचे एक्झाम्पल्स फॉर एक्झाम्पल CH4 म्हणजे हा आहे ॲलिफॅटिक हायड्रोकार्बन. कोणता आहे, मिथेन आहे, हा ॲलिफॅटिक आहे. याच्यामधला आपण काय करूया, एक H रिमूव्ह करूया. एक H रिमूव्ह केला तर काय राहणार, 3 H राहणार आणि त्या ठिकाणी काय अटॅच करूया, आपण OH ग्रुप अटॅच करूया. अँड दिस इज कॉल्ड अल्कोहोल. अँड द नेम ऑफ दिस अल्कोहोल इज मिथाईल अल्कोहोल. अशा आपण कितीही अल्कोहोल्स तयार करू शकतो. फक्त आपल्याला काय करायचं आहे तर ॲलिफॅटिक हायड्रोकार्बनमधला, ॲलिफॅटिक सिस्टीममधला हायड्रोजन रिमूव्ह करून त्या ठिकाणी एक किंवा एकापेक्षा जास्त OH ग्रुप जर अटॅच केले तर काय तयार होतात, अल्कोहोल्स तयार होतात. आलं लक्षात आहे. तर ही झाली अल्कोहोलची डेफिनेशन. नोट डाऊन करा. हे झालं, हे नोट डाऊन करून ठीक आहे. याच्यामध्ये आपण न्यू पॉईंट पाहूया, क्लासिफिकेशन ऑफ अल्कोहोल्स.
न्यू पॉइंट आहे, न्यू पॉइंट आहे क्लासिफिकेशन ऑफ अल्कोहोल्स, अल्कोहोलचं क्लासिफिकेशन. याच्यामध्ये आपण फर्स्ट पाहूया अल्कोहोलचं क्लासिफिकेशन हे कशाच्या आधारे केलेलं आहे ते आपण फर्स्ट पाहूया. तर याच्यामध्ये फर्स्ट आहे ऑन दी बेसिस ऑफ, फर्स्ट आहे ऑन दी बेसिस ऑफ नंबर ऑफ OH ग्रुप्स, म्हणजेच नंबर ऑफ हायड्रॉक्झिल ग्रुप्स, नंबर ऑफ हायड्रॉक्झिल ग्रुप्स. अल्कोहोलचं जे फर्स्ट क्लासिफिकेशन केलेलं आहे ते कशावरून केलेलं आहे, ऑन दी बेसिस ऑफ नंबर ऑफ OH ग्रुप्स, म्हणजे त्या अल्कोहोलमध्ये किती OH आहेत, 2 आहेत, 3 आहेत, 1 आहेत का 3पेक्षा जास्त आहेत, त्याच्यावरून अल्कोहोलचं क्लासिफिकेशन केलेलं आहे. फर्स्ट क्लासिफिकेशन कोणतं आहे, ऑन दी बेसिस ऑफ नंबर ऑफ OH ग्रुप्स. याच्यामध्ये आपण फर्स्ट लिहूया अल्कोहोल्स. अल्कोहोल्स on the basis of number of OH groups, alcohols are classified into following 4 types. तर अल्कोहोलचं क्लासिफिकेशन हे किती टाईपमध्ये केलेलं आहे, तर 4 टाईपमध्ये केलेलं आहे. ते 4 टाईप्स कोणते आहेत, तर याच्यामध्ये फर्स्ट टाईप आहे मोनोहायड्रिक, फर्स्ट टाईप इज मोनोहायड्रिक अल्कोहोल्स. देन सेकंड टाईप इज डायहायड्रिक अल्कोहोल्स, डायहायड्रिक अल्कोहोल्स. Then third type is trihydric alcohols, and last is polyhydric alcohols, on the basis of number of OH groups, alcohols are classified into how many types, 4 types. First type is monohydric alcohols, second type is dihydric alcohols, third type is trihydric alcohols, and last one is polyhydric alcohols. तर याच्यामध्ये आपण फर्स्ट पाहूया मोनोहायड्रिक अल्कोहोल्स. फर्स्ट इज मोनोहायड्रिक अल्कोहोल्स. मोनोहायड्रिक अल्कोहोल्स, तर मोनोहायड्रिक अल्कोहोलच्या आपल्याला डेफिनेशनला काय लिहिता येईल, the alcohols which contains only one hydroxyl group, OH म्हणजेच काय, तर हायड्रॉक्झिल ग्रुप. तुम्ही तो वर्डसुद्धा लिहू शकताय, मी ते काय लिहिलं आहे, फंक्शनल ग्रुप लिहिलेला आहे OH. the alcohols which contains only one OH group are called monohydric alcohols. फॉर एक्झाम्पल मोनोहायड्रिक अल्कोहोलचं एक्झाम्पल आहे CH3OH. ह्या अल्कोहोलमध्ये OH किती आहे, 1 OH आहे, म्हणजे हा काय झाला मोनोहायड्रिक अल्कोहोल. त्यानंतर एक्झाम्पल सेकंड CH3CH2OH, याच्यामध्ये किती OH आहे, तर याच्यामध्ये एकच OH आहे, त्यामुळे हा सुद्धा काय झाला मोनोहायड्रिक अल्कोहोल. त्यानंतर याच्यामध्ये सेकंड आहे डायहायड्रिक अल्कोहोल्स. सेकंड टाईप इज डायहायड्रिक अल्कोहोल्स. डायहायड्रिक अल्कोहोल, डायचा मिनिंग काय होतं सांगा, तर डायचा मिनिंगच काय होतो, 2 होतो, म्हणजे याच्यामध्ये किती OH ग्रुप असतील, 2 OH ग्रुप असतील. द अल्कोहोल्स विच कंटेन्स, डेफिनेशन, विच कंटेन्स 2 OH ग्रुप्स, 2 हायड्रॉक्झिल ग्रुप्स. द अल्कोहोल्स विच कंटेन्स 2 हायड्रॉक्झिल ग्रुप्स आर कॉल्ड डायहायड्रिक अल्कोहोल्स. ज्या अल्कोहोल्समध्ये 2 OH असतात त्यांना म्हणतो आपण डायहायड्रिक अल्कोहोल्स. फॉर एक्झाम्पल आहे CH2OH, सिंगल बॉन्ड CH2OH. ह्या अल्कोहोलमध्ये OH किती आहेत, 2 OH आहेत, त्यामुळे हा जो अल्कोहोल आहे तो अल्कोहोल कोणता होईल, डायहायड्रिक अल्कोहोल्स होईल. म्हणजे या डायहायड्रिक अल्कोहोलचं नाव काय आहे, तर CH2 याला काय म्हणतो आपण, इथिलीन, आणि पुढे काय आहे ग्लायकॉल. ग्लायकॉल हा वर्ड आपण कधी यूज करतो, तर ग्लायकॉल हा वर्ड आपण कधी यूज करतो, जेव्हा 2 OH ग्रुप हे ॲडजेसंट कार्बोनेटमला अटॅच असतील तेव्हा आपण कोणता वर्ड यूज करतो, ग्लायकॉल हा वर्ड यूज करतो. CH2 म्हणजे काय, इथिलीन, आणि 2 OH ग्रुप हे ॲडजेसंट कार्बोनेटमला अटॅच आहेत, त्यामुळे आपण पुढे काय लिहिलं, ग्लायकॉल. म्हणजे डायहायड्रिक अल्कोहोलचं एक्झाम्पल काय झालं, इथिलीन, ग्लायकॉल. लक्षात आले, हे फर्स्ट 2 टाईप्स नोट डाऊन.
पहा झालं नोट डाऊन करून. पहा याच्यामध्ये नेक्स्ट आहे पहा याच्यानंतर याच्यामध्ये थर्ड टाईप आहे ट्रायहायड्रिक अल्कोहोल्स. ट्रायहायड्रिक अल्कोहोल्स. पहा ट्रायहायड्रिक अल्कोहोल्स ट्राय मीन्स 3. मग डेफिनेशन काय सांगता येईल? ट्रायचा मिनिंग काय होतो? 3 होतो. मग डेफिनेशन काय सांगता येईल? द अल्कोहोल्स विच कंटेन्स 3. द अल्कोहोल्स विच कंटेन्स 3 हायड्रॉक्झिल ग्रुप्स. 3 हायड्रॉक्झिल ग्रुप्स आर कॉल्ड ट्रायहायड्रिक अल्कोहोल्स. ट्रायहायड्रिक अल्कोहोलचे डेफिनेशन काय लिहायचे? ज्या अल्कोहोल्समध्ये किती OH ग्रुप असतात? 3 OH ग्रुप असतात. अशा अल्कोहोलला आपण काय म्हणतो? ट्रायहायड्रिक अल्कोहोल्स म्हणतो. आपण एक्झाम्पल पाहूयाचं. पहा याचं एक्झाम्पल आहे CCC. किती कार्बन ॲटम आपण काढले? 3 कार्बन ॲटम. आणि कार्बन कार्बनमध्ये बॉन्ड कोणता दिला? आपण सिंगल बॉन्ड दिला. प्रत्येक कार्बन ॲटमला काय अटॅच करा? OH. प्रत्येक कार्बन ॲटमला OH. कार्बनचे व्हॅलन्स किती असते? 4. याला किती कमी? अजून 2 कमी आहे. याला किती कमी आहे? 1. याला किती कमी आहे? 2. दिस इज ट्रायहायड्रिक अल्कोहोल. 3 OH आहेत. अँड द नेम ऑफ दिस कंपाऊंड इज ग्लिसरॉल. पहा ह्या कंपाऊंडचं नाव काय आहे? ग्लिसरॉल आहे. जर 3 OH ग्रुप ॲडजसंट कार्बन ॲटमला जर अटॅच असतील तर आपण त्याला काय म्हणतो? ग्लिसरॉल. आणि याच्यामध्ये लास्ट टाईप कोणता आहे? पॉलीहायड्रिक अल्कोहोल्स. लास्ट टाईप इज पॉलीहायड्रिक अल्कोहोल्स. पहा लास्ट टाईप आहे पॉलीहायड्रिक अल्कोहोल्स. पॉलीचा मिनिंग काय होतो? मेनी. मग याची आपल्याला डेफिनेशन काय सांगता येईल? द अल्कोहोल्स विच कंटेन्स मोर दॅन 3 OH ग्रुप्स. मोर दॅन 3 OH ग्रुप्स. मोर दॅन 3 OH ग्रुप्स आर कॉल्ड पॉलीहायड्रिक अल्कोहोल्स. ज्या अल्कोहोल्समध्ये 3 पेक्षा जास्त OH ग्रुप असतात अशा अल्कोहोलला काय म्हणतात? पॉलीहायड्रिक अल्कोहोल्स. एक्झाम्पल पहा. फॉर एक्झाम्पल पहा कार्बन ॲटम किती काढायचे? 6 कार्बन ॲटम. एक्झाम्पल येताना 1 2 3 4 5 अँड 6. प्रत्येक कार्बन ॲटमला काय अटॅच करायचा? OH. प्रत्येक कार्बन ॲटमला एक OH ग्रुप अटॅच करायचा. पहा कार्बनचे व्हॅलन्स किती असते? 4. याला किती कमी? अजून 2. त्यामुळे याला 2 H अटॅच करा. याला 1 कमी आहे. याला 1 कमी आहे. याला 1 कमी आहे. याला 1 कमी आहे. याला 2 कमी आहेत. पहा याच्यामध्ये किती OH आहेत? तर याच्यामध्ये आहेत 6 OH ग्रुप्स. आणि त्यामुळे हा काय झाला? पॉलीहायड्रिक अल्कोहोल. ह्या पॉलीहायड्रिक अल्कोहोलचं नाव आहे सॉर्बिटॉल. पहा याचं नाव काय आहे? सॉर्बिटॉल. दिस इज कॉल्ड पॉलीहायड्रिक अल्कोहोल. आलं लक्षात आहे? एकदम सिम्पल आहे. तर हे झालं आपलं फर्स्ट क्लासिफिकेशन. कोणतं? ऑन दी बेसिस ऑफ नंबर ऑफ OH ग्रुप्स. नोट डाऊन. आता आपण कोणतं क्लासिफिकेशन कंप्लीट केलं? ऑन दी बेसिस ऑफ नंबर ऑफ OH ग्रुप्स. त्यानंतर याच्यामध्ये सेकंड क्लासिफिकेशन आहे. पहा सेकंड क्लासिफिकेशन आहे ऑन दी बेसिस ऑफ टाईप ऑफ कार्बन ॲटम. टाईप ऑफ कार्बन ॲटम टू विच OH group is attached. हां आता आपण कोणतं क्लासिफिकेशन पाहतोय? अल्कोहोलचं क्लासिफिकेशन अजून कशावरून केलं जातं? तर OH ग्रुप ज्या कार्बन ॲटमला अटॅच आहे त्या कार्बन ॲटमचा टाईप कोणता आहे? 1 डिग्री आहे, 2 डिग्री आहे का 3 डिग्री आहे? त्याच्यावरून सुद्धा अल्कोहोलचं क्लासिफिकेशन केलं जातं. तर पहा याच्यामध्ये अल्कोहोलचं क्लासिफिकेशन अल्कोहोल्स. हां ऑन दी बेसिस ऑफ टाईप ऑफ कार्बन ॲटम टू विच OH group is attached, alcohols are classified into 3 types. First type is primary alcohols. आणि प्रायमरी अल्कोहोल्स हे जनरली कसं रिप्रेझेंट करतात? 1 काढायचं आहे, त्याच्या डोक्यावरती लिहायचं आहे स्मॉल 0. याला आपण काय म्हणतो? 1 डिग्री. प्रायमरी अल्कोहोल्स म्हणजेच काय? तर 1 डिग्री अल्कोहोल्स. त्यानंतर याच्यामध्ये सेकंड टाईप आहे सेकंडरी अल्कोहोल्स. सेकंड टाईप इज सेकंडरी अल्कोहोल्स
it is denoted as 2 degree. And last type is tertiary alcohols. Last type is tertiary alcohols. Tertiary alcohols हे कसं डिनोट करतात तर 3 डिग्री असं डिनोट करतात. म्हणजे अल्कोहोलचं क्लासिफिकेशन हे किती टाईपमध्ये केलेलं आहे तर 3 टाईपमध्ये केलेलं आहे. फर्स्ट इज प्रायमरी अल्कोहोल्स, सेकंड इज सेकंडरी अल्कोहोल्स अँड थर्ड इज टर्शरी अल्कोहोल्स. हे नोट डाऊन करा. हे आपण 1 बाय 1 डिस्कस करूया. झालं नोट डाऊन करून. याच्यामध्ये आपण फर्स्ट पाहूया प्रायमरी अल्कोहोल्स. फर्स्ट टाईप इज प्रायमरी अल्कोहोल्स 1 डिग्री. तर प्रायमरी अल्कोहोलची डेफिनेशन काय लिहायची. प्रायमरी अल्कोहोलची डेफिनेशन तुम्हाला समजली की तुम्हाला सेकंडरी आणि टर्शरीची डेफिनेशन लिहिता येईल. तर आपण प्रायमरी अल्कोहोलची डेफिनेशन बघूया. दी अल्कोहोल्स इन विच OH group, the alcohols in which OH group is attached to primary म्हणजेच काय 1 डिग्री. प्रायमरी कार्बन ॲटम आर कॉल्ड प्रायमरी अल्कोहोल्स. तर प्रायमरी अल्कोहोल्स म्हणजे काय, ज्या अल्कोहोल्समध्ये OH ग्रुप हा प्रायमरी कार्बनेटमला अटॅच असतो, म्हणजेच 1 डिग्री कार्बनेटमला अटॅच असतो, अशा अल्कोहोल आपण काय म्हणतो प्रायमरी अल्कोहोल्स. एकदम सिम्पल आहे. त्यानंतर याच्यामध्ये नेक्स्ट पॉईंट लिहायचं आहे रिप्रेझेंटेड ॲज. प्रायमरी अल्कोहोल्स हे कसं रिप्रेझेंट करतात तर RCH2OH. प्रायमरी अल्कोहोल्स हे जनरली RCH2OH असं रिप्रेझेंट करतात. याच्यामध्ये OH ग्रुप हा कोणत्या कार्बन अटॅच सांगा. ह्या कार्बन अटॅच आहे. हा कार्बन किती कार्बन अटॅच आहे Rला अटॅच आहे. Rमध्ये काय असणार आहे एकच कार्बन असणार आहे. आलं लक्षात. म्हणजे OH ग्रुप ज्या कार्बन अटॅच आहे तो आहे इकडे एका कार्बन अटॅच, आणि त्यामुळे आपण ह्या कार्बन काय म्हणतोय 1 डिग्री कार्बन ॲटम असं म्हणतोय. ह्या कार्बन आपण काय म्हणतोय 1 डिग्री कार्बन ॲटम. आणि 1 डिग्री कार्बन ॲटमला काय अटॅच आहे OH ग्रुप अटॅच आहे, आणि त्यामुळे ह्या अल्कोहोलला आपण काय म्हणणार 1 डिग्री अल्कोहोल किंवा प्रायमरी अल्कोहोल. त्यानंतर याच्यामध्ये नेक्स्ट पॉईंट लिहायचं आहे एक्झाम्पल. आर मीन्स एनी अल्कल ग्रुप. फॉर एक्झाम्पल समजा आरच्या ठिकाणी आपण ठेवा CH3 ग्रुप, पुढे CH2 ग्रुप ॲज इट इज, पुढे हा OH. OH ग्रुप ह्या कार्बन ॲटमला अटॅच आहे. हा कार्बन ॲटम किती कार्बन ॲटमला अटॅच आहे तर फक्त एकाच कार्बन ॲटमला अटॅच आहे, आणि त्यामुळे ह्या कार्बन ॲटमला आपण काय म्हणतो 1 डिग्री कार्बन ॲटम. आणि 1 डिग्री कार्बन ॲटमला जर OH ग्रुप अटॅच असेल तर आपण त्या अल्कोहोलला काय म्हणणार 1 डिग्री अल्कोहोल, प्रायमरी अल्कोहोल्स. याच्यामध्ये जो फंक्शनल ग्रुप असतो तो फंक्शनल ग्रुप कोणता आहे. दी फंक्शनल ग्रुप ऑफ प्रायमरी अल्कोहोल इज, फक्त आर काढायच्या म्हटलं काय राहिलं सांगा शिल्लक CH2OH. फक्त आर काढा काय शिल्लक राहिलं CH2OH. अँड दिस इज दी फंक्शनल ग्रुप ऑफ प्रायमरी अल्कोहोल्स. त्यानंतर याच्यामध्ये सेकंड टाईप आहे. सेकंड टाईप इज सेकंडरी अल्कोहोल्स. सेकंडरी अल्कोहोल्स. सेकंडरी अल्कोहोलचे आपल्याला डेफिनेशन काय सांगता येईल. सेकंडरी अल्कोहोल्स म्हणजेच 2 डिग्री अल्कोहोल्स. डेफिनेशन द अल्कोहोल्स इन विच OH group is attached to प्रायमरीच्या ऐवजी काय लिहायचं सेकंडरी म्हणजेच 2 डिग्री. सेकंडरी कार्बन ॲटम आर कॉल्ड सेकंडरी अल्कोहोल्स. तर सेकंडरी अल्कोहोल्स म्हणजे काय, द अल्कोहोल्स इन विच OH group is attached to secondary carbon atom are called as secondary alcohols. याच्यामध्ये नेक्स्ट पॉईंट लिहायचं आहे these are represented as याच्यामध्ये काय काढायचं फक्त C काढायचं आहे, आणि ह्या Cला काय काय अटॅच करायचे आहे दोन्ही साईडला R अटॅच करायचे आहेत. एका ठिकाणी काय करा R डॅश करा. त्यानंतर ह्या कार्बन ॲटमला काय अटॅच करा OH. कार्बनची फॅलन्सी कंप्लीट करा, एक H अटॅच करा. रिप्रेझेंटेड ॲज RCH R-OH. तर हे मला सांगा हे R आणि R- म्हणजे काय असतात अल्काइल ग्रुप आहेत ते. मग काही एक्झाम्पलमध्ये ते सेम असतील, काही एक्झाम्पलमध्ये ते डिफरंट असतील. फेअर R अँड R- मे बी सेम ऑर डिफरंट. त्यानंतर याच्यामध्ये नेक्स्ट पॉईंट लिहायचं आहे फंक्शनल ग्रुप ऑफ सेकंडरी अल्कोहोल.
सेकंडरी अल्कोहोलचा फंक्शनल ग्रुप काय असेल तर हे आर आणि आर डॅश काढून टाका. काय राहिलं इथं पहा डॅश CH-OH. दिस इज द फंक्शनल ग्रुप ऑफ सेकंडरी अल्कोहोल. त्यानंतर याच्यामध्ये आपण एक्झाम्पल लिहूया. पहा फॉर एक्झाम्पल CH3OH. पहा याच्यामध्ये CH3 हा जो OH ग्रुप आहे तो OH ह्या कार्बन ॲटमला अटॅच आहे. हा कार्बन ॲटम किती कार्बन ॲटमला अटॅच आहे तर 2 कार्बन ॲटमला अटॅच आहे आणि त्यामुळे ह्या कार्बन ॲटमला आपण काय म्हणतो सेकंडरी कार्बन ॲटम म्हणतो, 2 डिग्री कार्बन ॲटम म्हणतो. आणि 2 डिग्री कार्बन ॲटमला जर OH अटॅच असेल तर हा जो अल्कोहोल आहे तो अल्कोहोल कोणता होईल सेकंडरी अल्कोहोल. इथे पहा OH ह्या कार्बन ॲटमला अटॅच आहे, हा 2 कार्बन ॲटमला अटॅच आहे आणि जो कार्बन 2 कार्बन ॲटमला अटॅच असतो त्याला आपण काय म्हणतो सेकंडरी कार्बन म्हणतो, 2 डिग्री कार्बन ॲटम म्हणतो. आणि म्हणून ह्या अल्कोहोलला आपण काय म्हणतो सेकंडरी अल्कोहोल्स. एकदम सिंपल आहे, नोट डाऊन करा हे. हां झालं नोट डाऊन करून. त्यानंतर याच्यामध्ये थर्ड टाईप आहे टर्शरी अल्कोहोल्स. थर्ड इज टर्शरी अल्कोहोल्स. 3 डिग्री अल्कोहोल्स. टर्शरी अल्कोहोल्स म्हणजेच काय तर 3 डिग्री अल्कोहोल्स. पहा याचे आपलं डेफिनेशन काय लिहिता येईल एकदम सिंपल आहे. जे डेफिनेशन आपण पाठीमागे लिहिले तेच लिहायचे आहे. दी अल्कोहोल्स इन विच OH ग्रुप इज अटॅच टू प्रायमरी सेकंडरीच्या ऐवजी काय येणार इथं सांगा आता टर्शरी येणार. टर्शरी इन ब्रॅकेट 3 डिग्री कार्बन ॲटम 3 डिग्री कार्बन ॲटम आर कॉल्ड टर्शरी अल्कोहोल्स. पहा टर्शरी अल्कोहोलचे डेफिनेशन काय दी अल्कोहोल्स इन विच OH ग्रुप इज अटॅच टू टर्शरी कार्बन ॲटम दॅट इज 3 डिग्री कार्बन ॲटम आर कॉल्ड ॲज टर्शरी अल्कोहोल्स. ज्या अल्कोहोल्समध्ये OH ग्रुप हा टर्शरी कार्बन ॲटमला अटॅच असतो अशा अल्कोहोलला आपण काय म्हणतो टर्शरी अल्कोहोल्स म्हणतो. त्यानंतर याच्यामध्ये आपण नेक्स्ट पॉईंट लिहा देज आर रिप्रेझेंटेड ॲज नेक्स्ट पॉईंट देज आर रिप्रेझेंटेड ॲज से काढा आणि या सेला 3 आर अटॅच करा 1, 2 and 3 आणि त्यानंतर ह्या सेला काय अटॅच करा OH. पहा इथं 3 ठिकाणी आर झालेलं आहे तर एका ठिकाणी आपण आर करूया, एका ठिकाणी आर डॅश आणि एका ठिकाणी आपण करूया आर डबल डॅश. आर डॅश अँड आर डबल डॅश मे बी सेम ऑर डिफरंट. पहा OH ग्रुप कोणत्या कार्बन ॲटमला अटॅच सांगा तर OH आहे ह्या कार्बन ॲटमला अटॅच. हा कार्बन ॲटम किती कार्बन ॲटमला अटॅच आहे 1, 2 and 3 अँड देअरफॉर दिस इज कॉल्ड 3 डिग्री कार्बन ॲटम. आणि जर समजा OH ग्रुप हा 3 डिग्री कार्बन ॲटमला अटॅच असेल तर तो जो पूर्ण अल्कोहोल आहे तो अल्कोहोल कोणता होणार टर्शरी अल्कोहोल्स. त्यानंतर याच्यामध्ये नेक्स्ट पॉईंट लिहायचा आहे फंक्शनल ग्रुप. पहा याचा फंक्शनल ग्रुप कोणता असेल सांगा बरं तर हे 3ही आर काढून टाका. काय राहणार आहे हे 3ही आर काढल्यानंतर से राहणार आहे आणि सेला काय अटॅच असणार आहे OH. दिस इज द फंक्शनल ग्रुप ऑफ टर्शरी अल्कोहोल. त्यानंतर याच्यामध्ये आपण एक एक्झाम्पल पाहूया. पहा एक्झाम्पल आहे CH3OH. पहा ह्या अल्कोहोलमध्ये OH ग्रुप ह्या कार्बन ॲटमला अटॅच आहे तर हा जो कार्बन ॲटम आहे तो कार्बन ॲटम किती कार्बन ॲटमला अटॅच आहे तर हा कार्बन 3 कार्बन ॲटमला अटॅच आहे 1, 2 and 3 अँड देअरफॉर दिस कार्बन ॲटम इज 3 डिग्री कार्बन ॲटम. आणि ह्या 3 डिग्री कार्बन ॲटमला हा OH अटॅच आहे म्हणून हा जो अल्कोहोल आहे तो अल्कोहोल कोणता होईल टर्शरी अल्कोहोल. एकदम सिंपल आहे. तर हे झालं आपलं क्लासिफिकेशन कंप्लीट. आलं लक्षात आहे हे नोट डाऊन करून घ्या. आता आपण पाहतोय नेक्स्ट अलायलिक अल्कोहोल्स. तर अलायलिक अल्कोहोल्स म्हणजे काय ते आपण पाहूया. तर अलायलिक अल्कोहोलची डेफिनेशन काय पहा. डेफिनेशन आहे द अल्कोहोल्स इन विच OH ग्रुप the alcohols in which OH group is attached to sp3 carbon atom next to carbon double bond next to
कार्बन कार्बन डबल बॉन्ड आर क्वाड अलायलिक अल्कोहोल्स. पहा अलायलिक अल्कोहोल्स म्हणजे काय, ज्या अल्कोहोल्समध्ये OH ग्रुप इज अटॅच. OH ग्रुप हा अटॅच असतो. कशाला अटॅच असतो, तर sp3 कार्बनेटमला अटॅच असतो. आणि तो जो sp3 कार्बनेटम आहे तो कुठे असतो, नेक्स्ट टू कार्बन कार्बन डबल बॉन्ड. म्हणजे कार्बन कार्बन डबल बॉन्डच्या पुढचा जो sp3 कार्बनेटम आहे त्या sp3 कार्बनेटमला जर OH ग्रुप अटॅच असेल तर अशा अल्कोहोल्सला काय म्हणतात, अलायलिक अल्कोहोल्स म्हणतात. एकदम सिंपल आहे. याच्यामध्ये नेक्स्ट पॉईंट आपण पाहूया. इट मे बी अलायलिक अल्कोहोल्स मे बी 1 डिग्री 2 डिग्री और 3 डिग्री. म्हणजे अलायलिक अल्कोहोल्स हे 1 डिग्री असू शकतात, 2 डिग्री असू शकतात, 3 डिग्री पण असू शकतात. आपण एक्झाम्पल पाहूया म्हणजे तुमच्या लक्षात येईल. पहा याच्यामध्ये आपण एक्झाम्पल पाहूया. फर्स्ट CH2 डबल बॉन्ड CH2OH. पहा याच्यामध्ये OH ग्रुप हा कोणत्या कार्बन ॲटमला अटॅच आहे, तर OH ग्रुप आहे ह्या कार्बन ॲटमला अटॅच. आणि ह्या कार्बनचं जर तुम्ही हायब्रिडायझेशन बघितलं, हायब्रिडायझेशन कोणतं आहे, तर sp3 हायब्रिडायझेशन आहे. आता या कार्बन ॲटमचं हायब्रिडायझेशन कसं ओळखायचं, कार्बन ॲटमचं हायब्रिडायझेशन कसं ओळखायचं हे आपण 11मध्येच पाहिलं होतं. तर या कार्बनचे सिग्मा बॉन्ड किती टोटल 1 2 आणि हायड्रोजन हे 2, म्हणजे टोटल सिग्मा बॉन्ड किती 4 सिग्मा बॉन्ड आहेत. आणि जर व्हॅल्यू 4 आले तर हायब्रिडेशन काय असतं, sp3. आता हा जो sp3 कार्बन आहे तो कुठे आहे, नेक्स्ट टू कार्बन कार्बन डबल बॉन्ड. पहा कार्बन कार्बन डबल बॉन्डच्या पुढचा जो sp3 कार्बन आहे त्या sp3 कार्बनला जर OH ग्रुप अटॅच असेल तर त्या अल्कोहोलला आपण काय म्हणतो, अलायलिक अल्कोहोल्स म्हणतो. तीच आपण डेफिनेशन सांगितलेलं आहे. पहा डेफिनेशन काय अलायलिक अल्कोहोलची, द अल्कोहोल्स इन विच OH ग्रुप इज अटॅच टू sp3 कार्बन ॲटम नेक्स्ट टू कार्बन कार्बन डबल बॉन्ड आर कॉल्ड अलायलिक अल्कोहोल्स. पुढे आपण काय सांगितलं आहे, मे बी 1 डिग्री 2 डिग्री 3 डिग्री. हा जो अल्कोहोल आहे तो अल्कोहोल कोणता आहे सांगा, 1 डिग्री आहे, 2 डिग्री आहे का 3 डिग्री आहे. OH ग्रुप ह्या कार्बन ॲटमला अटॅच आहे. हा कार्बन ॲटम किती कार्बन ॲटमला अटॅच आहे, तर हा कार्बन फक्त एकाच कार्बन ॲटमला अटॅच आहे. आणि त्यामुळे हा अल्कोहोल कोणता होईल, म्हणजे हा जो कार्बन ॲटम होईल तो कोणता होईल, प्रायमरी कार्बन ॲटम होईल. आणि प्रायमरी कार्बन ॲटमला जर OH अटॅच असेल तर याला आपण काय म्हणणार, प्रायमरी अल्कोहोल्स म्हणणार. मग मला सांगा याचं पूर्ण जर क्लासिफिकेशन करायला गेलं तर आपण काय म्हणणार, याला 1 डिग्री काय म्हणणार, त्याला 1 डिग्री अलायलिक अल्कोहोल्स. 1 डिग्री अलायलिक अल्कोहोल हा काय झाला, 1 डिग्री अलायलिक अल्कोहोल. ह्याच कार्बन ॲटमला आपण काय म्हणतो, आपण हॅलोअल्केन्स अँड हॅलोअरिन्स ह्या टॉपिकमध्ये आपण पाहिलं होतं. ह्या कार्बन ॲटमला आपण काय म्हणतो, अलायलिक कार्बन असंही म्हणतो ना. ह्या कार्बन ॲटमला आपण काय म्हणतो, अलायलिक कार्बोनेटम असंही म्हणतो, अलायलिक कार्बन. त्यानंतर याच्यामध्ये आपण सेकंड एक्झाम्पल पाहूया. CH2 डबल बॉन्ड CH3OH. पहा याच्यामध्ये हा जो कार्बनेटम आहे तो कार्बनेटम कोणता आहे, sp3 कार्बनेटम आहे. आणि हा sp3 कार्बनेटम कुठे आहे, नेक्स्ट टू कार्बन कार्बन डबल बॉन्ड. त्यामुळे हा सुद्धा काय होणार, अलायलिक अल्कोहोल होणार. अलायलिक मधला कोणता आहे, 1 डिग्री आहे, 2 डिग्री आहे का 3 डिग्री आहे. पहा हा कार्बनेटम किती कार्बनेटमला अटॅच आहे, 2 कार्बनेटमला अटॅच आहे. आणि त्यामुळे ह्या कार्बनेटमला आपण काय म्हणणार, 2 डिग्री कार्बनेटम. आणि 2 डिग्री कार्बनेटमला हा OH आहे आणि त्यामुळे आपण याला काय म्हणणार, 2 डिग्री अल्कोहोल. आलं लक्षात आहे, 2 डिग्री आपण याला काय म्हणलं ते. त्यानंतर याचं पूर्ण क्लासिफिकेशन काय सांगा, ह्या अल्कोहोलचं पूर्ण क्लासिफिकेशन काय होणार, 2 डिग्री अलायलिक अल्कोहोल. आलं लक्षात, 2 डिग्री अलायलिक अल्कोहोल. त्यानंतर पहा याच्यामध्ये थर्ड एक्झाम्पल आहे CH2 डबल बॉन्ड CH3OH. पहा हा कार्बन ॲटम कोणता आहे, sp3 कार्बन ॲटम आहे. फक्त आपण काय पाहायचं आहे, OH ग्रुप कोणत्या कार्बन ॲटमला अटॅच आहे तो कार्बन ॲटम फक्त चेक करायचा आपल्याला. पहा OH ग्रुप ह्या कार्बन ॲटमला अटॅच आहे. आणि हा जो कार्बन आहे तो कार्बन कोणता आहे, sp3 कार्बन ॲटम आहे. आणि तो sp3 कार्बन ॲटम नेक्स्ट टू कार्बन कार्बन डबल बॉन्ड आहे. आणि त्यामुळे हा काय होणार, अलायलिक अल्कोहोल होणार. आता सांगा अलायलिकमधला हा कोणता आहे, 1 डिग्री आहे, 2 डिग्री आहे का 3 डिग्री आहे. पहा हा कार्बन ॲटम 3 कार्बन ॲटमला अटॅच आहे. आणि त्यामुळे ह्या कार्बन ॲटमला आपण काय म्हणू शकतो, 3 डिग्री कार्बन ॲटम. आणि 3 डिग्री कार्बन ॲटमला OH अटॅच आहे. त्यामुळे हा झाला 3 डिग्री अल्कोहोल. म्हणजे पूर्ण क्लासिफिकेशन ह्या अल्कोहोलचं आहे काय होणार सांगा, 3 डिग्री अलायलिक. 3 डिग्री अलायलिक. एकदम सिंपल आहे, नोट डाऊन.
झालं नोट डाऊन करून हे. पहा याच्यामध्ये नेक्स्ट आहे प्रोपारगिलिक अल्कोहोल्स. नेक्स्ट अल्कोहोल कोणते आहेत तर प्रोपारगिलिक अल्कोहोल्स. आत्ता जे आपण डेफिनेशन लिहिली होती अलायलिक अल्कोहोलची सेम तीच डेफिनेशन आहे. फक्त काय करायचं आपल्याला कार्बन कार्बन डबल बॉन्ड ऐवजी कोणता लिहायचा आहे तर कार्बन कार्बन ट्रिपल बॉन्ड लिहायचं आहे. सेम डेफिनेशन आहे. पहा डेफिनेशन काय पहा सेम डेफिनेशन आहे. मी डेफिनेशन फक्त रीड करतो इथे लिहित नाही आहे. पहा दी अल्कोहोल्स इन विच OH ग्रुप इज अटॅच टू sp3 कार्बन ॲटम sp3 कार्बन ॲटम नेक्स्ट टू कार्बन कार्बन ट्रिपल बॉन्ड. आलं लक्षात का नाही आलं लक्षात. ठीक आहे मी परत एकदा पहा इथे डेफिनेशन लिहितो आहे. दी अल्कोहोल्स इन विच OH group is attached to sp3 carbon atom next to carbon carbon triple bond are called propargylic alcohols. पहा त्या डेफिनेशनमध्ये आणि ह्या डेफिनेशनमध्ये काय डिफरन्स आहे तर फक्त डिफरन्स काय आहे तर इथे काय होता कार्बन कार्बन डबल बॉन्ड. प्रोपारगिलिक अल्कोहोलमध्ये काय आहे कार्बन कार्बन ट्रिपल बॉन्ड आहे. तिथे काय होता कार्बन कार्बन डबल बॉन्ड होता. एवढंच फक्त डिफरन्स आहे. पहा नेक्स्ट पॉईंट याच्यामध्ये लिहायचं आहे इट मे बी 1 डिग्री 2 डिग्री और 3 डिग्री. प्रोपारगिलिक अल्कोहोलसुद्धा 1 डिग्री 2 डिग्री 3 डिग्री असू शकतात. पहा आपण एक्झाम्पल पाहूया म्हणजे लक्षात येईल. CH ट्रिपल बॉन्ड CH2OH. मला सांगा OH ग्रुप हा कोणत्या कार्बन ॲटमला अटॅच आहे. OH group is attached to this carbon atom and the type of this carbon atom is sp3 carbon atom and this sp3 carbon atom is next to carbon carbon triple bond and therefore this is called propargyl alcohol. हा काय झाला प्रोपारगिल अल्कोहोल झाला. आता मला सांगा प्रोपारगिल अल्कोहोलमधला हा कोणता आहे 1 डिग्री 2 डिग्री का 3 डिग्री आहे तर OH ज्या कार्बन ॲटमला अटॅच आहे तो कोणता आहे 1 डिग्री कार्बन ॲटम आहे आणि 1 डिग्री कार्बन ॲटमला अटॅच आहे आणि त्यामुळे हा जो अल्कोहोल आहे तो कोणता येईल सांगा 1 डिग्री प्रोपारगिल 1 डिग्री प्रोपारगिल अल्कोहोल. आलं लक्षात आहे. त्या याच्यामध्ये पहा सेकंड आहे एक्झाम्पल CH ट्रिपल बॉन्ड CH3OH आणि इथं थर्ड लिहितो CH ट्रिपल बॉन्ड CH3OH. हां OH ग्रुप कुठे अटॅच आहे ह्या कार्बन ॲटमला अटॅच आहे. ह्या कार्बनचं हायब्रिडेशन आहे sp3. येथे ह्या कार्बन ॲटमचं हायब्रिडेशन आहे sp3. हा कोणता आहे 1 डिग्री 2 डिग्री 3 डिग्री तर हा कोणता आहे 2 डिग्री प्रोपारगिल. 2 डिग्री प्रोपारगिल हा कोणता आहे 3 डिग्री प्रोपारगिल. आलं लक्षात आहे. एकदम सिंपल आहे. नोट डाऊन करून घ्या. झालं नोट डाऊन करून. पहा हा झाला सेकंड प्रोपारगिलिक अल्कोहोल्स. पहा याच्यामध्ये थर्ड टाईप आहे. थर्ड इज बेंझायलिक अल्कोहोल्स. थर्ड इज बेंझायलिक अल्कोहोल्स. सेम डेफिनेशन आहे. फक्त काय करायचं कार्बन कार्बन डबल बॉन्ड काढायचा कार्बन कार्बन ट्रिपल बॉन्ड काढायचा आणि त्या ठिकाणी काय लिहायचं बेन्झिन रिंग. त्या ठिकाणी काय लिहायचं बेन्झिन रिंग लिहायचं. डेफिनेशन तयार होईल बेंझायलिक अल्कोहोलची. पहा बेंझायलिक अल्कोहोल्स याचे डेफिनेशन काय पहा दी अल्कोहोल्स इन विच OH group is attached to sp3 carbon atom next to benzene ring
आर कॉल्ड बेन्झायलिक अल्कोहोल्स. तर बेन्झायलिक अल्कोहोल्स म्हणजे काय? द अल्कोहोल्स इन विच OH group is attached to sp3 carbon atom next to benzene ring are called benzylic alcohols. म्हणजे ज्या अल्कोहोल्समध्ये OH ग्रुप हा sp3 कार्बन ॲटमला अटॅच असतो आणि तो sp3 कार्बन ॲटम हा कुठे अटॅच असतो? नेक्स्ट टू बेन्झीन रिंगच्या पुढचा कार्बन ॲटम असतो. आपण एक्झाम्पल पाहूया म्हणजे लक्षात येईल. हां, सेम पॉईंट it may be 1 degree, 2 degree or 3 degree. पहा एक्झाम्पल्स आहेत. बेन्झीन रिंग आणि बेन्झीन रिंगला अटॅच आहे CH2OH. मला सांगा हा जो OH आहे तो OH कुठे अटॅच आहे? तर ह्या कार्बन ॲटमला अटॅच आहे. अँड द हायब्रिडायझेशन ऑफ दिस कार्बन ॲटम इज sp3 कार्बन ॲटम. दिस इज sp3 कार्बन ॲटम अँड दिस sp3 कार्बन ॲटम इज नेक्स्ट टू बेन्झीन रिंग. म्हणजे बेन्झीन रिंगच्या पुढचाच कार्बन ॲटम आहे ना तो, आणि तो कार्बन ॲटम आहे sp3 आणि त्या sp3 कार्बन ॲटमला OH अटॅच आहे. त्यामुळे हा जो अल्कोहोल आहे तो अल्कोहोल कोणता होणार? बेन्झायलिक अल्कोहोल. सांग बेन्झायलिक अल्कोहोलमध्ये हा कोणता येईल? 1 डिग्री, 2 डिग्री का 3 डिग्री? तर OH ग्रुप हा कुठे अटॅच आहे? ह्या कार्बन ॲटमला अटॅच आहे. हा कार्बन ॲटम किती कार्बन ॲटमला अटॅच आहे? फक्त एकाच कार्बन ॲटमला अटॅच आहे आणि त्यामुळे हा काय होईल? 1 डिग्री कार्बन ॲटम होईल आणि 1 डिग्री कार्बन ॲटमला OH आहे त्यामुळे झाला 1 डिग्री अल्कोहोल. तर पूर्ण क्लासिफिकेशन काय झालं याचं? 1 डिग्री बेन्झायलिक. त्यानंतर याच्यामध्ये पहा एक्झाम्पल सेकंड, बेन्झीन रिंग आणि बेन्झीन रिंगला अटॅच आहे CH3OH. आणि थर्ड एक्झाम्पल बेन्झीन रिंगला अटॅच आहे CH3OH. सांग हा कार्बन ॲटम कोणता आहे? दिस इज sp3 कार्बन ॲटम. दिस इज ऑल्सो sp3 कार्बन ॲटम. सांग क्लासिफिकेशन काय असेल याचं? बेन्झायलिक अल्कोहोल तर आहेच. आता तुम्हाला समजलं असेल हा बेन्झायलिक अल्कोहोल आहे. कोणता बेन्झायलिक अल्कोहोल आहे हा? 2 डिग्री बेन्झायलिक अल्कोहोल. आणि हा कोणता आहे? 3 डिग्री बेन्झायलिक अल्कोहोल. नोट डाऊन. अल्कोहोल आहे फिनायलिक अल्कोहोल्स. तर फिनायलिक अल्कोहोल्स म्हणजे काय पहा? तर फिनायलिक अल्कोहोलची डेफिनेशन आहे. पहा डेफिनेशन एकदम सिंपल डेफिनेशन आहे. The alcohols in which OH group is attached to sp2 carbon atom are called phenolic alcohols. तर phenolic alcohols म्हणजे काय? The alcohols in which OH group is attached to which carbon atom? sp2 कार्बन ॲटम आर कॉल्ड फिनायलिक अल्कोहोल्स. ज्या अल्कोहोल्समध्ये OH ग्रुप हा sp2 कार्बन ॲटमला अटॅच असेल अशा अल्कोहोलला आपण काय म्हणतो? फिनायलिक अल्कोहोल्स म्हणतो. आपण एक्झाम्पल पाहूया. हां, एक्झाम्पल CH2 डबल बॉन्ड CHOH. हां, OH ग्रुप हा कोणत्या कार्बन ॲटमला अटॅच आहे? तर OH ग्रुप हा ह्या कार्बन ॲटमला अटॅच आहे. व्हॉट इज द हायब्रिडायझेशन ऑफ दिस कार्बन ॲटम? तर पहा ह्या कार्बन ॲटमचे सिग्मा बॉन्ड किती आहेत? 3 सिग्मा बॉन्ड आहेत. हा एक सिग्मा बॉन्ड हायड्रोजनिक त्याला अटॅच आहे म्हणजे तो एक सिग्मा बॉन्ड. आणि डबल बॉन्डमध्ये एक बॉन्ड कोणता असतो? सिग्मा बॉन्ड असतो आणि एक बॉन्ड कोणता असतो? पाय बॉन्ड असतो. म्हणजे टोटल पहा इथला एक सिग्मा बॉन्ड, हायड्रोजन एक, दुसरा सिग्मा बॉन्ड आणि हा एक, म्हणजे 3 सिग्मा बॉन्ड आहेत. आणि जर 3 सिग्मा बॉन्ड असतील तर हायब्रिडेशन काय असतं? sp2 हायब्रिडेशन असतं. ह्या अल्कोहोलमध्ये हा OH ग्रुप कोणत्या कार्बन ॲटमला अटॅच आहे? sp2 कार्बन ॲटमला अटॅच आहे आणि त्यामुळे अशा अल्कोहोलला काय म्हणायचं आहे? फिनायलिक अल्कोहोल्स म्हणायचं आहे. ह्याच कार्बन ॲटमला अजून आपण काय म्हणतो सांगा? दिस कार्बन ॲटम इज नोन ॲज फिनायलिक कार्बन ॲटम. दिस इज कॉल्ड फिनायलिक कार्बन. ह्याच कार्बन ॲटमला आपण काय म्हणतो? फिनायलिक कार्बन ॲटम असं म्हणतो. म्हणजे फिनायलिक कार्बन ॲटमला जर OH ग्रुप अटॅच असेल तर अशा अल्कोहोलला काय म्हणायचं आहे? आपल्याला फिनायलिक अल्कोहोल्स म्हणायचं आहे. पहा आता आपण 4 अल्कोहोल्स पाहिले. कोणकोणते? तर आपण फर्स्ट पाहिलं अलायलिक अल्कोहोल्स, सेकंड पाहिलं बेन्झायलिक अल्कोहोल्स, सेकंड आपण पाहिलं प्रोपार्गिलिक अल्कोहोल्स, थर्ड आपण पाहिलं बेन्झायलिक अल्कोहोल्स आणि आता आपण लास्ट पाहिलं फिनायलिक अल्कोहोल्स. आलं लक्षात आहे? एकदम सिम्पल पॉईंट्स होते. त्यानंतर याच्यामध्ये आपल्याला एक नोट लिहायचं आहे. पहा नोट काय आहे?
सर्वात इम्पॉर्टंट पॉईंट आहे पहा नोट. पहा हे आपल्याला पुढं रिॲक्शनमध्ये यूज होणार आहे. पहा अल्कोहोल इज अनस्टेबल. अल्कोहोल इज अनस्टेबल. पहा अल्कोहोल अनस्टेबल कधी असतो? when 2 or 3 OH groups, when 2 or 3 OH groups attach to same carbon atom, attach to same carbon atom. हां याचा मीनिंग काय होतं? अल्कोहोल अनस्टेबल असतो. अल्कोहोल कधी अनस्टेबल असतो? when 2 or 3 OH groups attach to same carbon atom. म्हणजे एकाच कार्बन ॲटमला जर 2 OH अटॅच असतील किंवा 3 OH ग्रुप अटॅच असतील तर तो अल्कोहोल कोणता असतो? अनस्टेबल असतो. आलं लक्षात? तर अल्कोहोल अनस्टेबल कधी असतो? जेव्हा एकाच कार्बन ॲटमला, ज्या अल्कोहोलमध्ये एकाच कार्बन ॲटमला 2 OH किंवा 3 OH अटॅच असतील तर तो अल्कोहोल कसा असतो? अनस्टेबल असतो. आणि अनस्टेबल असल्यामुळं काय होतं? it loses water molecule, it loses water molecule and form aldehydes, or acids, हां हा पण पॉईंट आपल्याला लक्षात आहे. जर समजा ज्या अल्कोहोलमध्ये एकाच कार्बन ॲटमला 2 किंवा 3 OH ग्रुप अटॅच असतील तर त्याच्यामधून इझिली काय होतं? वॉटर मॉलिक्यूल लूज होतो. आणि वॉटर मॉलिक्यूल लूज झाल्यानंतर एकतर काय तयार होतो? अल्डिहाइड तयार होतो किंवा काय तयार होतो? ॲसिड तयार होतो. आपण एक्झाम्पल पाहूया म्हणजे तुमच्या लक्षात येईल. हां एक्झाम्पल, फॉर एक्झाम्पल CH3 CHOH. ह्या अल्कोहोलमध्ये पहा हे जे 2 OH ग्रुप आहेत हे 2 OH ग्रुप एकाच कार्बन ॲटमला अटॅच आहेत. जर एकाच कार्बन ॲटमला, सेम कार्बन ॲटमला जर 2 OH ग्रुप जर अटॅच असतील तर तो अल्कोहोल कसा असतो? अनस्टेबल असतो. आलं लक्षात आहे? जर समजा इथं 3 OH ग्रुप अटॅच असतील तरीसुद्धा तो कसा असणार? अनस्टेबल असणार. अनस्टेबल असल्यामुळे काय होतं? हा जो मॉलिक्यूल आहे तो मॉलिक्यूल काय करतो? इझिली वॉटर मॉलिक्यूल रिमूव्ह करतो. H2O इझिली रिमूव्ह होतो. कसा रिमूव्ह होणार? पहा O आणि Hमध्ये काय आहे? सिंगल बॉन्ड आहे. हा जो बॉन्ड आहे तो इथे शिफ्ट होईल म्हणजे ह्या Cमध्ये आणि Oमध्ये काय तयार होईल? डबल बॉन्ड तयार होईल. म्हणजे ह्या कार्बनचे फॅलन्स किती होणार? 5 होणार. आणि त्यामुळे हा जो OH आहे तो OH का होतो? रिमूव्ह होतो. म्हणजे पहा हा H आणि हा OH काय रिमूव्ह होणार? H2O रिमूव्ह होणार. येते का लक्षात? H2O कोणता रिमूव्ह होणार? पहा हा H आणि हा OH असा हा H2O काय होणार? रिमूव्ह होणार. आणि आपल्याला जो कंपाऊंड मिळेल तो कंपाऊंड कोणता मिळेल? पहा CH3 सिंगल बॉन्ड, CH3 सिंगल बॉन्ड. पहा C आणि Oमध्ये काय तयार झाला? हा डबल बॉन्ड तयार झाला, C डबल बॉन्ड O. आणि या Cला काय अटॅच आहे? H अटॅच आहे. तर CH3 C डबल बॉन्ड OH अँड दिस इज कॉल्ड ॲसिटाल्डिहाइड. पहा याचं नाव काय आहे? ॲसिटाल्डिहाइड. म्हणजे कोणता फंक्शन ग्रुप आहे हा? तर C डबल बॉन्ड OH म्हणजेच काय तयार झाला? अल्डिहाइड तयार झाला. आलं लक्षात आहे? तर याच्यामध्ये मी तुम्हाला एक होमवर्क देणार आहे. तो होमवर्क तुम्ही सॉल्व करायचा आहे. सेम रिॲक्शन आहे, फक्त मी तुम्हाला काय करतो आहे? 2 OHच्या ठिकाणी मी तुम्हाला काय देतो आहे? 3 OH ग्रुप देतो आहे. आलं लक्षात आहे? तर हे नोट डाऊन करा. व्हिडिओ पॉज करा आणि हे नोट डाऊन करा. चालू नोट डाऊन करून पहा हे रिॲक्शन तुम्ही सॉल्व करायचे आहे. पहा एक्झाम्पल याच्यामधलंच सेकंड एक्झाम्पल. CH3 COH OH. इथे काय आहे? एकाच कार्बन ॲटमला 3 OH ग्रुप अटॅच आहेत. एकाच कार्बन ॲटमला जर 3 OH ग्रुप अटॅच असतील तर तो अल्कोहोल कसा असतो? अनस्टेबल असतो. आणि अनस्टेबल असेल तर काय होतं? तर वॉटर मॉलिक्यूल काय होतो? इझिली रिमूव्ह होतो. येथे कंपाऊंड कोणता मिळेल तो फक्त तुम्हाला लिहायचा आहे. आलं लक्षात आहे? हे नोट डाऊन करा. आपण याच्यावरचे काही क्वेश्चन्स पाहूया. नोट डाऊन. याच्यावरती आपण काही क्वेश्चन्स पाहतोय. तर याच्यामध्ये आपल्याला फर्स्ट क्वेश्चन दिलेला आहे, विच ऑफ दी फॉलोविंग इज 2 डिग्री बेन्झायलिक अल्कोहोल. विच ऑफ दी फॉलोविंग इज 2 डिग्री बेन्झायलिक अल्कोहोल. 2 डिग्री म्हणजेच काय? तर सेकंडरी बेन्झायलिक अल्कोहोल. तर सेकंडरी बेन्झायलिक अल्कोहोल कोणता आहे? बघा सॉल्व करता येते का? झालं सॉल्व? 2 डिग्री बेन्झायलिक अल्कोहोल. ठीक आहे, आपण सॉल्व करूया. पहा ए ऑप्शन आहे PH
CH2OH हे टू लाईन जंक्शन म्हणजे काय असतं CH2 असतो. पहा पीएच म्हणजेच काय सांगा बेन्झीन रिंग. पीएच म्हणजेच काय तर बेन्झीन रिंग. पहा ही आहे बेन्झीन रिंग. हां बेन्झीन रिंग आणि बेन्झीन रिंगला पुढे काय अटॅच आहे CH2. हे किती लाईन जंक्शन आहे टू लाईन जंक्शन म्हणजे काय असतं CH2 आणि पुढे हा OH. तर पहा PH CH2OH त्याचं आपण सिम्पल फॉर्ममध्ये काढले. पहा हा कोणता आहे हा बेन्झाइलिक अल्कोहोल आहे कारण OH ग्रुप कुठे अटॅच आहे sp3 कार्बन ॲटमला अटॅच आहे आणि हा sp3 कार्बन ॲटम कुठे आहे नेक्स्ट टू बेन्झीन रिंग आहे. त्यामुळे ह्या कार्बन ॲटमला OH ग्रुप अटॅच आहे आणि तो कार्बन ॲटम sp3 कार्बन ॲटम आहे आणि तो sp3 कार्बन ॲटम नेक्स्ट टू बेन्झीन रिंग असल्यामुळे आपण याला काय म्हणतो बेन्झाइलिक अल्कोहोल म्हणतो. आता फक्त हा बघा हा कोणता बेन्झाइलिक अल्कोहोल आहे 1 डिग्री 2 डिग्री का 3 डिग्री. तर हा जो आहे तो कोणता आहे 1 डिग्री बेन्झाइलिक अल्कोहोल. आलं लक्षात. कारण हा जो कार्बन ॲटम अटॅच आहे तो कार्बन ॲटम फक्त एकाच कार्बन ॲटमला अटॅच आहे त्यामुळे हा होणार 1 डिग्री आणि त्यामुळे ह्या अल्कोहोल आपण काय होणार 1 डिग्री बेन्झाइलिक अल्कोहोल. पहा बी ऑप्शनमध्ये तर बी ऑप्शनमध्ये काय दिलं पहा PH. पहा इथेच मी ड्रॉ करतो ते PH. त्यानंतर पुढे काय सांगा 4 लाईन जंक्शन म्हणजे काय सांगा C. पहा हा कोणता आला लक्षात तर हा आहे 1 डिग्री बेन्झाइलिक अल्कोहोल. पहा PH म्हणजे बेन्झीन रिंग पुढे आहे 4 लाईन जंक्शन म्हणजे C. पहा इथे काय अटॅच आहे CH3 इथे काय अटॅच आहे CH3 आणि पुढे अटॅच आहे हा OH. हा पण बेन्झाइलिक अल्कोहोल आहे पण हा बेन्झाइलिक अल्कोहोल कोणता आहे सांगा तर OH ग्रुप ज्या कार्बन ॲटमला अटॅच आहे तो कोणता आहे 3 डिग्री कार्बन ॲटम आहे आणि त्यामुळे आपण याला काय म्हणणार 3 डिग्री बेन्झाइलिक अल्कोहोल. म्हणजे हा कोणता आहे 3 डिग्री बेन्झाइलिक अल्कोहोल. पुढे याच्यामध्ये पहा C आहे पहा CH3 CHOH आणि इकडे आहे बेन्झीन रिंग. म्हणजे हेच आपण अजून कसं ड्रॉ करू शकतो पहा. तर याच्यामध्ये फर्स्ट आपण काय करतोय पहा हा CH3 ड्रॉ करतोय CH3 पुढे हा सिंगल बॉन्ड हे 3 लाईन जंक्शन आहे. 3 लाईन जंक्शन म्हणजे काय CH सिंगल बॉन्ड OH आणि पुढे हा PH म्हणजेच काय तर बेन्झीन रिंग. PH म्हणजेच काय तर बेन्झीन रिंग. बा हा आहे का येस. OH ग्रुप हा कोणत्या कार्बन ॲटमला अटॅच आहे ह्या कार्बन ॲटमला अटॅच आहे. हा कार्बन ॲटम कोणता आहे sp3 कार्बन ॲटम आहे sp3 आणि हा sp3 कार्बन ॲटम कोणता आहे नेक्स्ट टू बेन्झीन रिंग आहे. त्यामुळे हा अल्कोहोल आहे बेन्झाइलिक अल्कोहोल. पण बेन्झाइलिक अल्कोहोल म्हटलं कोणता आहे तर पहा OH ग्रुप ज्या कार्बन ॲटमला अटॅच आहे तो कार्बन किती कार्बन ॲटमला अटॅच आहे तर हा कार्बन ॲटम आहे 2 कार्बन ॲटमला अटॅच आणि त्यामुळे याला आपण काय म्हणणार 2 डिग्री बेन्झाइलिक अल्कोहोल. कारण हा 2 डिग्री कार्बन ॲटम आहे ना. 2 डिग्री कार्बन ॲटमला जर OH अटॅच असेल तर याला आपण काय म्हणतो 2 डिग्री प्लस बेन्झाइलिक म्हणजे 2 डिग्री बेन्झाइलिक. म्हणजे कोणता ऑप्शन करेक्ट आहे C ऑप्शन इज करेक्ट. हां लास्ट कोणता आहे सांगा बरं. पहा कार्बन डबल बॉन्ड आहे त्याच्या पुढच्या कार्बन ॲटमला OH ग्रुप अटॅच आहे आणि हा जो कार्बन ॲटम आहे ज्या कार्बन ॲटमला OH अटॅच आहे तो कार्बन ॲटम कोणता आहे सांगा तर तो कार्बन ॲटम आहे sp3 कार्बन ॲटम अँड दिस sp3 कार्बन ॲटम नेक्स्ट टू कार्बन डबल बॉन्ड. म्हणजेच हा कोणता आहे अलायलिक अल्कोहोल आहे. अलायलिक मधला कोणता आहे सांगा तर अलायलिक मधला हा कोणता असणार आहे तर हा कार्बन ॲटम आहे 2 कार्बन ॲटमला अटॅच आणि त्यामुळे याला आपल्याला म्हणता येईल 2 डिग्री अलायलिक अल्कोहोल. अलग लक्षात आहे. तर या क्वेश्चनचा ॲन्सर कोणता आहे C ऑप्शन. पुढे सेकंड क्वेश्चन पहा OH ग्रुप इज अटॅच टू sp3 कार्बन ॲटम नेक्स्ट टू कार्बन डबल बॉन्ड कॉल्ड. OH ग्रुप इज अटॅच टू sp3 कार्बन ॲटम नेक्स्ट टू कार्बन डबल बॉन्ड. आत्ताच आपण डेफिनेशन पाहिलं होते. अशा अल्कोहोलला आपण काय म्हणतो सांगा कार्बन डबल बॉन्डच्या पुढचा sp3 कार्बन ॲटम त्याला जर OH ग्रुप अटॅच असेल तर त्याला आपण काय म्हणतो अलायलिक अल्कोहोल्स म्हणतो. म्हणजे कोणता ऑप्शन करेक्ट आहे C ऑप्शन इज करेक्ट. आलं लक्षात आहे. मग मला सांगा फिनालिक अल्कोहोल्स म्हणजे काय सेम डेफिनेशन. OH ग्रुप इज अटॅच टू फक्त sp3च्या ठिकाणी काय लिहायचं आपण sp2 लिहायचं. आलं लक्षात. OH ग्रुप इज अटॅच टू sp2 कार्बन ॲटम आर कॉल्ड फिनालिक अल्कोहोल्स. बेन्झाइलिक अल्कोहोल म्हणजे काय सांगा सेम डेफिनेशन फक्त काय लिहायचं आहे तर कार्बन डबल बॉन्ड ऐवजी काय लिहायचं बेन्झीन रिंग लिहायचं. फक्त ह्या ठिकाणी काय लिहायचं बेन्झीन रिंग. बा डेफिनेशन काय होईल मग बेन्झाइलिक अल्कोहोलची OH ग्रुप इज अटॅच टू sp3 कार्बन ॲटम नेक्स्ट टू बेन्झीन रिंग कॉल्ड बेन्झाइलिक अल्कोहोल्स. पुढे प्रोपार्गिलिक अल्कोहोल्स. तर प्रोपार्गिलिक अल्कोहोलचे डेफिनेशन लिहिताना काय करायचं प्रोपार्गिलिक अल्कोहोलचे डेफिनेशन लिहिताना एकदम सिंपल डेफिनेशन आहे. कार्बन डबल बॉन्ड ऐवजी काय लिहायचं कार्बन ट्रिपल बॉन्ड. मग सांगा
प्रोपार्गिलिक अल्कोहोलची डेफिनेशन काय असेल? OH ग्रुप इज अटॅच टू sp3 कार्बन एटम नेक्स्ट टू कार्बन कार्बन ट्रिपल बॉन्ड कॉल्ड प्रोपार्गिलिक अल्कोहोल. आल्या लक्षात आहे? एकदम सिंपल डेफिनेशन्स आहेत ह्या चारही अल्कोहोलच्या. तर या क्वेश्चनचं आन्सर कोणता आहे? सी ऑप्शन इज करेक्ट. नोट डाऊन. पहा, आज आपण 2 पॉईंट कंप्लीट केलेत. फर्स्ट पॉईंट आपण कंप्लीट केला इंट्रोडक्शन ऑफ अल्कोहोल्स आणि सेकंड पॉईंट आपण पाहिला क्लासिफिकेशन ऑफ अल्कोहोल्स. तर त्याच्यावरती आपण काय होमवर्क दिलेला आहे. पहा, होमवर्कमध्ये फर्स्ट क्वेश्चन कोणता आहे? क्लासिफाय दी फॉलोविंग ॲज 1 डिग्री 2 डिग्री अँड 3 डिग्री अल्कोहोल्स. तर खाली तुम्हाला हे 6 अल्कोहोल दिलेले आहेत आणि ह्या 6 अल्कोहोल्सपैकी 1 डिग्री 2 डिग्री आणि 3 डिग्री अल्कोहोल कोणता आहे ते तुम्हाला मेन्शन करायचं आहे. तर फक्त 1 डिग्री 2 डिग्री 3 डिग्री असं लिहू नका, तर पूर्ण क्लासिफिकेशन लिहायचं आहे. म्हणजे फॉर एक्झाम्पल 2 डिग्री बेन्झाइलिक कोणता आहे, 2 डिग्री अलालिक कोणता आहे, 1 डिग्री बेन्झाइलिक कोणता आहे, असं पूर्ण क्लासिफिकेशन तुम्हाला इथं मेन्शन करायचं आहे. त्यानंतर याच्यामध्ये सेकंड क्वेश्चन कोणता दिला आहे? आयडेंटिफाय अलालिक अल्कोहोल्स इन दी अबोव एक्झाम्पल्स. हे जे 6 एक्झाम्पल्स आहेत तर या 6 एक्झाम्पल्समध्ये अलालिक अल्कोहोल कोणकोणते आहेत ते तुम्हाला लिहायचं आहे. तर ठीक आहे, तर आपण पुढच्या लेक्चरला नॉमेनक्लेचर ऑफ अल्कोहोल्स हा पॉईंट आपण पाहूया. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर प्लीज ह्या व्हिडिओला शेअर करा, लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.